मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. राज्यशास्त्र इयत्ता 11वी धडा 3 समता व न्याय. या प्रकरणात आपण समता आणि न्याय या दोन संकल्पना समजून घेणार आहोत. कायद्यासमोर समानता, राजकीय समता, समान संधीचे तत्व हे समतेचे विविध अर्थ समजून घेणार आहोत. तसेच या प्रकरणात समतेचे प्रकार स्पष्ट केले आहेत. याशिवाय वैधानिक न्याय, नैसर्गिक न्याय व सामाजिक न्याय या न्यायाच्या संकल्पना देखील आपण समजून घेणार आहोत. समता. मानवी समाजाचे समता हे महत्त्वाचे मूल्य आहे. समता म्हणजे सारखेपणा नव्हे, परंतु सगळी माणसं समान आहेत असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा सर्व माणसांना समान वागणूक मिळावी असा अर्थ अभिप्रेत असतो. प्राचीन काळात ॲरिस्टॉटलच्या विचारात समतेच्या संकल्पनेचा विचार मर्यादित अर्थाने आला आहे. मात्र आधुनिक काळात समतेचा अर्थ अधिक व्यापकपणे घेतला जातो. सुखदुःख कळण्याची क्षमता, सहिष्णुतेची वागणूक, आत्मसन्मानाची इच्छा अशा संदर्भात समतेचा विचार मांडला जातो. म्हणजेच समतेला नैतिक आणि सामूहिक अशा बाजू आहेत. याशिवाय आधुनिक काळात समतेचा विचार एक राजकीय ध्येय म्हणून देखील केला जाऊ लागला. जगात असंख्य प्रकारच्या असमानता आहेत. काही असमानता नैसर्गिक तर काही मानवनिर्मित आहेत. नैसर्गिक असमानता म्हणजे वर्ण, उंची, बुद्धिमत्ता, शारीरिक बळ, आनुवंशिकता इत्यादी मधील फरक होय. मानवनिर्मित असमानता जात, पैसा, धर्म इत्यादीच्या आधारावर निर्माण केलेल्या असतात. प्रत्येकाची योग्यता, क्षमता आणि दृष्टिकोन वेगळा असतो. हे सर्व श्रुत आहे. मात्र त्यांना त्यांच्या कौशल्य आणि बुद्धिमत्तेनुसार विकासाची समान संधी दिली पाहिजे. समाजातील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक व्यवस्थांमध्ये समता असणे आवश्यक आहे. न्याय, स्वातंत्र्य या संकल्पना समतेच्या कसोटीवर मांडल्या जातात. म्हणून समतेची संकल्पना बुद्धिप्रामाण्यवादी आहे. समतेचा इतिहास. राजकीय तत्वज्ञानाच्या इतिहासात समता ही संकल्पना ग्रीकांच्या काळापासून अभ्यासली जाते. जुलूम, अनियंत्रित राजशाही, असमान सामाजिक परिस्थिती अशा त्यावेळच्या संघर्षातून समतेच्या संकल्पनेचा विकास झाला. ॲरिस्टॉटल, हॉब्स, रुसो, कार्ल मार्क्स, टॉकविल या विचारवंतांनी समता या संकल्पनेचा विकास केला. ॲरिस्टॉटल यांनी प्राचीन ग्रीक नगरराज्य पद्धतीमध्ये समतेची संकल्पना मांडली होती. ॲरिस्टॉटल यांची समतेची संकल्पना नगरराज्यांमधील नागरिकांपुरती मर्यादित होती. त्यांच्या समतेच्या संकल्पनेचा विकास शासन आणि शासित यांच्या संदर्भात झाला. त्यांनी बौद्धिक आणि प्रशासकीय क्षमतांमधील विषमता गृहीत धरून शासक आणि शासित हे नैसर्गिकरित्या असमान आहेत असे प्रतिपादन केले. नागरिक या संकल्पनेतून अथेन्समधील परकीय गुलाम आणि स्त्रिया यांना वगळले होते. त्यांनी राज्यघटनेमार्फत सामाजिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विशेष दर्जाच्या संकल्पनेचे निर्मूलन करून कायद्यापुढील समानता हा विचार मांडला. ॲरिस्टॉटल यांनी त्यांच्या द पॉलिटिक्स या ग्रंथात न्याय आणि समता यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट केले. थॉमस हब्स यांनी लेव्हिएथन या ग्रंथात नैसर्गिक समतेचा विचार मांडला. शारीरिक आणि बौद्धिक विषमता असली तरी हॉब्स यांच्या मते व्यक्तिमत्ते समानता असावी. प्रत्येक व्यक्तीस मनुष्य प्राणी म्हणून काही हक्क असणे उचित आहे. शासन संस्थेला हे हक्क व्यक्तीकडून काढून घेता येत नाहीत. हा नैसर्गिक समतेचा विचार हॉब्स यांनी मांडला. रुसो यांनी कृत्रिम आणि नैसर्गिक विषमतांचे विश्लेषण केले. समूह जीवनामध्ये सुखाची कल्पना बळावली. त्यामुळे मनुष्य इतरांवर वर्चस्व निर्माण करू लागला. मनुष्याच्या स्वार्थी प्रवृत्तीतून खाजगी मालमत्तेची संकल्पना उदयाला आली. तसेच समाजात श्रमविभाजन सुरू झाले. खाजगी मालमत्ता आणि श्रमविभाजन यामुळे गरिबांचे शोषण सुरू झाले. या प्रक्रियेतून श्रीमंत वर्गाने कृत्रिम विषमता निर्माण केली. तसेच रुसो यांच्या मते शरीररचना आणि क्षमता यामुळे व्यक्तींमध्ये विषमता निर्माण होते. रुसो यांनी नैसर्गिक कायद्यामार्फत समता निर्माण करण्याचा विचार मांडला. कार्ल मार्क्स यांनी उदारमतवादी समतेची संकल्पना नाकारून समाजवादी समतेची संकल्पना मांडून वर्गविहीन समाज निर्माण करणे म्हणजे समता निर्माण करणे होय असा विचार मांडला. कामगारांची शोषणातून मुक्ती,
उत्पादन साधनांचे समान वितरण या संकल्पनांना त्यांनी महत्त्व दिले. यामुळे प्रस्थापित होणारी समता उदारमतवादी समतेपेक्षा वेगळी असेल असा विचार कार्ल मार्क्स यांनी मांडला. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. टॉकविल यांनी अमेरिकन राज्यक्रांतीच्या अभ्यासावर आधारित समतेची संकल्पना मांडली. सरंजामशाही व्यवस्था जाऊन लोकशाही व्यवस्था येणे या प्रक्रियेत सामाजिक समतेची संकल्पना विकसित होते असा विचार त्यांनी मांडला. परावलंबित्व आणि गुलामगिरीतून मुक्ती मिळवण्यासाठी टॉकविल या समतेचा पुरस्कार करतात. त्यांच्या मते लोकशाहीत लोक स्वातंत्र्यापेक्षा समतेला अधिक महत्त्व देतात. याचा अर्थ असा नव्हे की स्वातंत्र्याची गळचेपी करून समतेचा पुरस्कार करणे होय. समतेचे महत्त्व. विषमता कमी करणे हे समतेचे मुख्य उद्दिष्ट असते. आपल्याला समतेची गरज पुढील कारणांसाठी आहे. 1. न्यायस्थिती निर्माण होण्यासाठी समता आवश्यक आहे. समाजातील मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी संसाधनांचे न्याय वितरण हे तत्त्व स्वीकारण्याची गरज आहे. जेव्हा समाज सामाजिक आणि भौतिकदृष्ट्या विषम असतो तेव्हा व्यक्तीला आत्मसन्मान मिळत नाही. म्हणून व्यक्तीच्या आत्मसन्मानासाठी समतेचे तत्त्व आवश्यक आहे. 3. समाजात परस्परांप्रती सन्मान राखण्यासाठी समतेची गरज असते. व्यक्तीला विकासाची समान संधी मिळण्यासाठी परस्परांचा आदर करणे महत्त्वाचे असते. 4. सामाजिक समतेमुळे बंधुभाव निर्माण होतो. स्वातंत्र्य आणि समता या दोन्ही संकल्पना बंधुभावामुळे प्रत्यक्ष अस्तित्वात येतात. समतेचे महत्त्वाचे पैलू. समतेचे पैलू खालीलप्रमाणे आहेत. 1. कायद्यापुढील समता आणि कायद्याचे समान संरक्षण. सर्व नागरिकांना कायदा समान मानतो व त्यामुळे तो सर्वांना एकाच प्रकारे लागू करण्यात येतो. श्रीमंत व गरीब किंवा समाजातील बलिष्ठ व कमकुवत गटातील व्यक्तींना हे तत्त्व प्रत्यक्षात आणण्याची समान ताकद असते असे मानता येणार नाही. न्यायालयात गरीब श्रीमंत याबद्दल समान वागणुकीचा एकच मापदंड असावा असा दावा केला जातो. न्यायदानाच्या प्रक्रियेत काळा गोरा गरीब श्रीमंत असा भेदभाव होता कामा नये म्हणून कायद्यापुढे सर्वांना समानता असावी आणि कायद्याचे समान संरक्षण असावे असा दावा केला जातो. समान संधीचे तत्त्व. सर्व नागरिकांना त्यांच्या अंगभूत गुणांचा विकास करण्यास व पात्रता संपादन करण्यास समान संधी असावी. परंतु शैक्षणिक आणि सामाजिक कल्याणाची व्यवस्था असली तरच मागास गटातील व्यक्तींना प्रगत गटातील व्यक्तींशी खऱ्या अर्थाने समान पातळीवर स्पर्धा करता येते. म्हणून समान संधीचे तत्त्व हा समतेचा आधार मानला जातो. माहित आहे का तुम्हाला समता संकल्पना कशी असावी हा राजकीय तत्वज्ञानातील मध्यवर्ती विषय आहे. या संदर्भात समतेचे 3 मापदंड आहेत. 1. कल्याणकारी समता. व्यक्तीला किती साधने मिळाली यापेक्षा व्यक्तीच्या गरजा पूर्ण होणे अभिप्रेत आहे. साधनांची समता. साधनांची समता म्हणजे साधनांचे समाजात न्याय्य पद्धतीने वितरण व्हावे. 3. कार्यक्षमतांची समता. लोकांकडे किती साधने आहेत यापेक्षा लोक त्या साधनांचा कसा उपयोग करतात हे येथे महत्त्वाचे आहे. समतेचे प्रकार. समता या संकल्पनेचे 5 प्रकार आहेत. 1. नैसर्गिक समता. नैसर्गिक समतेनुसार निसर्गतः सर्व माणसे समान आहेत. नैसर्गिक समतेच्या तत्वाचा अर्थ निसर्गाने सर्व माणसांना सारखीच क्षमता व गुणवत्ता बहाल केली आहे असा नव्हे, मात्र उपजत कमी जास्त क्षमतांच्या आधारे भेदभाव केला जाऊ नये व सर्वांना अधिकाधिक आत्मविकासाची संधी समाजात उपलब्ध व्हावी हे अभिप्रेत आहे. प्लेटो आणि ऑरिस्टॉटल यांना नैसर्गिक समतेची संकल्पना अमान्य होती, मात्र पाश्चिमात्य ख्रिश्चन विचारवंतांनी सर्व माणसे एकाच ईश्वराची लेकरे आहेत असे मानले. आधुनिक काळात हॉब्स, लॉक, रुसो या विचारवंतांनी राज्यपूर्व स्टेट ऑफ नेचर अवस्थेतील माणसांमधील नैसर्गिक समतेची संकल्पना मांडली. 2. नागरी समता. नागरी हक्क सर्व लोकांसाठी समान असावेत. सर्व लोक कायद्यापुढे समान आहेत. वंश, वर्ण, जात, धर्म, लिंग या आधारे लोकांमध्ये भेदभाव केला जाऊ नये. सर्वांना समान गुन्ह्यासाठी समान शिक्षा, सर्वांना कायद्याचे समान संरक्षण, विशिष्ट समाज घटकाला झुकते माप देणारा कायदा न करणे म्हणजे नागरी समता होय.
यामध्ये स्त्रिया, मुले, मागास जाती जमाती, दिव्यांग व्यक्ती यांना विशेष सवलती देणारा कायदा केला गेल्यास नागरी समतेच्या तत्वाला बाधा येत नाही, कारण या समाज घटकांची स्पर्धा शक्ती कमी असते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. राजकीय समता. प्रत्येक नागरिकाला शासन व्यवस्थेत सहभागी होण्याची समान संधी मिळणे म्हणजे राजकीय समता होय. केवळ लोकशाहीतच अशी राजकीय समता अनुभवता येते. मात्र राजकीय समता समाजात रुजविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. या समतेच्या अभावी समाजात असंतोष निर्माण होऊ शकतो. प्रौढ मताधिकार व प्रतिनिधित्व संबंधीचे कायदे राजकीय समतेचे आधार आहेत. आर्थिक समता. आर्थिक समता हा राजकीय समतेचा पाया असतो. आर्थिक विषमतेमुळे समाज दुभंगला जातो. आर्थिक समता म्हणजे स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना समान संधी असणे, लोकांचे आर्थिक शोषण न होणे, संपत्तीच्या केंद्रीकरणाला प्रतिबंध करणे आणि सर्वांना अत्यावश्यक वस्तू सेवांची उपलब्धता असणे होय. हेरॉल्ड लॉस्की यांच्या मते जीवनाच्या किमान अत्यावश्यक वस्तूंबाबत आर्थिक समानता असावी. अर्नेस्ट बार्कर यांच्या मते राज्यसंस्था सर्वांना मालमत्तेचा समान हक्क देते, म्हणजेच तिने सर्वांच्या वाट्याला समान मालमत्ता उपलब्ध करून द्यावी असे नव्हे, तर सर्वांना त्यांच्या पात्रतेनुसार मालमत्ता जमविण्याचा समान हक्क असणे होय. 5. सामाजिक समता. जात, धर्म, वर्ण, व्यवसाय, लिंग इत्यादी आधारांवर लोकांमध्ये भेदभाव न करणे म्हणजे सामाजिक समता होय. प्रत्येक समाज घटकाकडून समाजाच्या हितासाठी श्रमसेवा अपेक्षित असते. समाजात श्रमाची प्रतिष्ठा कमी जास्त नसते हे आपण मान्य केले पाहिजे. असे असूनही आजही भारतात जाती, धर्म, वंश, लिंग इत्यादी आधारावर भेदभाव केलेला दिसून येतो. तसेच दक्षिण आफ्रिकेत आणि अमेरिकेत वांशिक भेदभाव दिसून येतो. भारतात महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेवर विशेष भर दिलेला दिसून येतो. दुर्बल मागासलेल्या जातीतील समाज बांधवांची अस्मिता जागी करून त्यांच्या जीवनात प्रतिष्ठा मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सर्व समाज घटकांना समान सामाजिक दर्जा, समान सामाजिक हक्क उपलब्ध करून देणे हे राज्य व्यवस्थेचे कर्तव्य आहे. कायद्याच्या माध्यमातून सामाजिक विषमता नियंत्रित केली जाते. उदाहरणार्थ, भारतात अस्पृश्यता निवारणासाठी कायदे करण्यात आले. भारतीय विचारवंतांच्या मते समतेचे काही पैलू. महात्मा ज्योतिराव फुले 1827 ते 1890. भारतीय समाज सुधारक आणि विचारवंत. जातीय भेदभाव आणि स्त्री पुरुष भेदभाव दूर करण्यावर भर. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे 1842 ते 1901. अभ्यासक व समाज सुधारक. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक सदस्य आणि समाज सुधारक. बालविवाह, विधवा पुनर्विवाह, स्त्रियांचे हक्क या संबंधीचे कार्य. भारताच्या संदर्भात समता. भारतासारख्या वैविध्यपूर्ण समाजात सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. जाती व्यवस्था सामाजिक समतेपुढील महत्त्वाचा अडथळा ठरली आहे. सामाजिक व आर्थिक समतेसाठी एकाच वेळी प्रयत्न करावे लागतात. त्याचप्रमाणे व्यक्तीचे स्वातंत्र्य प्रत्यक्षात साकारण्यासाठी समतेची स्थापना होणे आवश्यक असते. भारतीय समाज हा वर्ण आणि जाती यांच्या उतरंडीमध्ये विभागलेला आहे. तसेच भारतात स्त्री पुरुष असमानता आढळते. भारतातील पुरुषसत्ताक पद्धती ही स्त्री पुरुषांमध्ये सामाजिक, आर्थिक व राजकीय विषमता निर्माण करते. याबरोबर भारतात आर्थिक साधन संपत्तीचे वितरण देखील विषम झालेले आहे. त्यामुळे भारतात महात्मा फुले, ताराबाई शिंदे, न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी साधन संपत्तीचे समान आणि न्याय्य वितरण झाले पाहिजे असा आग्रह धरला. ताराबाई शिंदे 1850 ते 1910. स्त्रीवादी सुधारक. जाती व्यवस्थेच्या बंधनातून मुक्तता. महात्मा गांधी 1869 ते 1948. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते. सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि स्त्री पुरुष समानतेवर भर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1891 ते 1956.
भारतीय कायदेतज्ञ, अर्थतज्ञ आणि समाजसुधारक. सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक विषमतांच्या निर्मूलनावर भर आणि जाती अंताचा विचार. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. डॉक्टर राम मनोहर लोहिया, 1910-1967. समाजवादी राजकीय नेते. इंग्रजी भाषा, जात आणि पुरुष यांच्या वर्चस्वाच्या निर्मूलनावर भर. डॉक्टर अमर्त्य सेन, 1933. अर्थतज्ञ आणि तत्वज्ञ. व्यक्तीच्या कार्यक्षमतांचा विकास घडविण्यावर भर. न्याय. मानवासाठी सामाजिक राजकीय जीवनात न्याय ही संकल्पना महत्त्वाची आहे. राज्यसंस्था एक सामाजिक राजकीय संस्था आहे. न्याय ही संकल्पना प्राचीन आहे. सॉक्रेटिस यांनी न्याय हा राजकीय सद्गुण मानला. त्यांच्या मते चांगला समाज व न्याय समाज या समानार्थी संकल्पना आहे. प्लेटो यांच्या दी रिपब्लिक या ग्रंथामध्ये न्यायाची संकल्पना मांडली आहे. त्यांनी मनुष्याच्या गुणांपैकी न्याय हा एक गुण मानला. एरिस्टॉटल यांनी समाजात समता, प्रमाणवंतता आणि संतुलन निर्माण केल्यास न्याय निर्माण होईल अशी व्याख्या केली. या न्यायाच्या व्याख्या ग्रीक काळातील आहेत. आधुनिक काळात न्यायाच्या व्याख्या नैसर्गिक न्याय, वैधानिक न्याय, सामाजिक न्याय आणि लिंगभावात्मक न्याय या पद्धतीने विकसित झाल्या आहेत. जॉन रॉल्स यांच्या मते कोणत्याही सामाजिक संस्थेचा न्याय हा पहिला सद्गुण असला पाहिजे. साधनांची विपुलता नसल्यामुळे न्यायाची संकल्पना व्यक्तीच्या कृती आणि गरजांमधून निर्माण होते. साधनांचे वाटप करताना कोणाला काय व केव्हा मिळते हा न्यायातील महत्त्वाचा मुद्दा आहे. न्यायाचे प्रकार. नैसर्गिक न्याय. मनुष्याच्या अस्तित्वाशी नैसर्गिक न्यायाची संकल्पना जोडली गेली आहे. मनुष्य निसर्गाचा घटक आहे, म्हणून त्याला योग्य, अयोग्य, न्याय, अन्याय या संकल्पना समजू शकतात. नैसर्गिक न्यायाच्या तत्वावर करण्यात आलेला न्याय हे सर्व व्यवस्थांचे अंतिम उद्दिष्ट आहे, जसे जगभरात मानले जाते. प्राचीन ग्रीक आणि रोमन तत्ववेत्यांनी नैसर्गिक न्यायाच्या संकल्पनेचा पुरस्कार केला. कोणत्या गोष्टी न्याय्य आहेत व कोणत्या अन्याय्य हे कोणत्याही मनुष्यास सहजपणे समजू शकते, म्हणून मानवनिर्मित कायद्यांची गरज भासत नाही, अशी नैसर्गिक न्यायाची संकल्पना आहे. 2. वैधानिक न्याय. न्यायाच्या अमूर्त संकल्पनेची व्यावहारिक पातळीवर कायद्याच्या रूपाने अंमलबजावणी होते तेव्हा त्याला वैधानिक न्याय असे म्हटले जाते. जॉन ऑस्टिन यांनी कायदा हे न्यायाचे व दुष्कृत्य दडपून राखण्याचे साधन आहे असा विचार मांडला. न्यायाच्या तत्वाखेरीज कायदा केवळ दडपणुकीचे साधन बनतो, म्हणून कायदा ही संकल्पना न्यायावर अवलंबून आहे. माहीत आहे का तुम्हाला? वैधानिक न्यायात पुढील गोष्टींचा समावेश होतो. 1. न्यायदान करणारी यंत्रणा निर्भीड, निपक्षपाती आणि स्वायत्त असणे. 2. न्यायदानाची प्रक्रिया तणावमुक्त वातावरणात पार पाडणे. 3. न्यायदानासाठी निश्चित नियम आवश्यक असणे. 4. आरोपीला त्यांच्यावर ठेवल्या गेलेल्या आरोपांची संपूर्ण माहिती असणे. 5. आरोपाबाबत स्वतःची बाजू मांडण्याचे स्वातंत्र्य आरोपीला असणे. 3. सामाजिक न्याय. सामाजिक न्याय म्हणजे वस्तू व सेवा यांचे रास्त व समतेच्या तत्वावर आधारित वाटप करणे, तसेच समाजातील कमकुवत गटांना त्यातील योग्य वाटा मिळणे आवश्यक असते, म्हणून सामाजिक न्यायाला वितरणात्मक न्याय असेही म्हणतात. प्रक्रियात्मक न्याय आणि सामाजिक न्याय हे न्यायाचे दोन दृष्टिकोन आहेत. प्रक्रियात्मक न्यायाच्या संकल्पनेत कायदेविषयक प्रक्रियांचा समावेश होतो. कायद्याचा योग्य अर्थ लावून खटला चालवण्याची रास्त पद्धत अवलंबून एखाद्या प्रकारचा न्याय निवाडा करणे हे कायद्यासमोर सर्व समान आहेत असे मानणे हा प्रक्रियात्मक न्यायाचा अर्थ होतो. न्याय हा केवळ व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाशी संबंधित नसून समाजाशी संबंधित आहे. रॉबर्ट नॅझिक यांनी प्रक्रियात्मक न्यायाचे विवेचन केले, तर कार्ल मार्क्स, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी, जॉन रॉल्स यांनी सामाजिक न्यायाचे विवेचन केले. कार्ल मार्क्स 1818 ते 1883 जर्मन तत्वज्ञ. मार्क्सवादी विचारानुसार राज्यसंस्था ही कामगार वर्गाचे शोषण करण्याचे साधन असते. हे साधन भांडवलदारांच्या हाती असते. राज्याचे कायदे करून राबवत असल्यामुळे स्वाभाविकच ते कायदे भांडवलदारांचे हित साधणारे असतात.
कार्ल मार्क्स यांच्यामध्ये साधन संपत्तीच्या न्याय वितरणाची खात्री असावी यासाठी भांडवलशाही व्यवस्थेचे समाजवादी व्यवस्थेत रूपांतर होणे आवश्यक मानले गेले. समतावादी व्यवस्था आहेरे वर्गाच्या मालमत्तेच्या हक्कांपेक्षा नाहीरे वर्गाच्या समतेच्या व न्यायाच्या हक्कांना प्राधान्य देते. म्हणून समाजवादी कार्यक्रम राबविणे म्हणजे न्याय अशी भूमिका मार्क्स यांची होती. मार्क्सवादी दृष्टिकोनातून न्यायालय समाजवादाशी बांधिलकी मानणारे असावे. माहीत आहे का तुम्हाला आहेरे वर्ग? आहेरे वर्ग म्हणजे असा वर्ग ज्यांच्याकडे उत्पादन साधनांची मालकी आहे. नाहीरे वर्ग म्हणजे असा वर्ग जो मुख्यत्वे करून कामगार आहे. जॉन रॉल्स हे सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते होते. त्यांनी वितरणात्मक न्यायाचा सिद्धांत मांडला. जॉन रॉल्स 1921 ते 2002 अमेरिकन तत्त्वज्ञ. व्यक्तीला अनेक इच्छा असतात. त्यापैकी कोणत्या इच्छा न्याय्य आहेत हे सांगणारा सामाजिक न्यायाचा सिद्धांत रॉल्स मांडतात. अ थिअरी ऑफ जस्टिस या पुस्तकात रॉल्स म्हणतात की स्वातंत्र्य आणि समता यांना परस्परांपासून विलग करता येत नाही. न्याय खऱ्या अर्थाने न्याय होण्यासाठी सर्वांना कायद्याअंतर्गत समान हक्क मिळणे आवश्यक आहे, असे ते प्रतिपादन करतात. रॉल्स यांनी सामाजिक न्यायाची 2 तत्वे सांगितली आहेत. मूलभूत हक्क व कर्तव्ये समान असावीत. सर्वात तळाशी असलेल्यांना फायदा होणार असलेली न्याय व्यवस्थाच न्याय्य मानली गेली पाहिजे. सर्व सामाजिक पदे सर्वांसाठी खुली असावीत. तसेच त्यांना प्राप्त करण्यासाठी सर्वांना समान संधी असावी. हा रॉल्स यांनी वाजवी न्यायाचा सिद्धांत आहे. न्यायाची भारतीय संकल्पना. भारतात विविध प्रकारच्या विषमता आहेत. उदाहरणार्थ जाती व्यवस्था, पुरुषसत्ताक व्यवस्था इत्यादी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वरील दोन्ही व्यवस्थांमधील संरचना आणि मूल व्यवस्थेमध्ये बदल म्हणजे न्याय अशी व्याख्या केली. तसेच त्यांनी सामाजिक विषमतांच्या निर्मूलनाबरोबरच साधन संपत्तीच्या वितरणाशीही सामाजिक न्यायाचा सिद्धांत जोडला. भारतीय संविधानात न्याय प्रस्थापित करण्याचे प्रक्रियात्मक न्याय आणि सामाजिक न्याय असे 2 वर्ग आहेत. हे शैक्षणिक विकास, आर्थिक विकास आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गीयांचे आर्थिक सक्षमीकरण याद्वारे साध्य केले जाते. याची अंमलबजावणी खालील बाबींद्वारे केली जाते. आरक्षणाचे धोरण, दुर्बल वर्गासाठी शिष्यवृत्ती अनुदान, कर्ज, आरोग्य सेवा इत्यादी उपलब्ध करून देणे, मागासवर्गीयांचे शोषण करणाऱ्या भेदभावपूर्ण सामाजिक व आर्थिक प्रथांचे निर्मूलन करणे. भारतीय संविधानाच्या स्वीकृतीच्या वेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या विचारांची नोंद घेणे महत्त्वाचे ठरले. ते म्हणाले, जर आपल्याला लोकशाही केवळ नावापुरती नाही तर खऱ्या अर्थाने सांभाळायची असेल तर आपण काय करण्याची गरज आहे? आपली सामाजिक, आर्थिक व ध्येय साध्य करण्यासाठी आपण प्रथमतः सांविधानिक मार्गाचा अवलंब केला पाहिजे. ते पुढे असेही म्हणतात, आपण आपल्या राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाही देखील बनविले पाहिजे. सामाजिक लोकशाहीचा पाया असल्याशिवाय राजकीय लोकशाही उभी राहू शकत नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे काय? स्वातंत्र्य, समता व बंधुता ही जगण्याची तत्वे म्हणून असणे गरजेचे आहे. थोडक्यात न्याय आणि समता ही मूल्ये राज्यसंस्थेचा आधार आहेत. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. राज्यशास्त्र विभाग, इयत्ता 11वी, विभाग 3, लोकप्रशासन. प्रस्तावना. राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन यांची समान ध्येय आहेत. दोन्ही विषयांमध्ये समाजातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक बाबींचा अभ्यास होतो आणि या ज्ञानाचे समाज कल्याणासाठी उपयोजन केले जाते. राज्यशास्त्रात धोरण निर्मिती केली जाते आणि लोकप्रशासनात धोरणाची अंमलबजावणी होते. केंद्र, घटक राज्य व स्थानिक शासन संस्थांच्या कारभाराविषयक यंत्रणेस लोकप्रशासन म्हणून ओळखले जाते. मग लोकप्रशासन म्हणजे काय? लोकप्रशासनाबद्दल 2 दृष्टिकोन आहेत. एक म्हणजे सामान्य दृष्टिकोन. यामध्ये पुढील बाबींवर भर दिला जातो. 1. कार्याचे नियोजन व रूपरेषा तयार करणे. 2. निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी संघटनेची रचना करणे. 3. कार्य पूर्ण होण्यासाठी लोकांची नियुक्ती करणे. 4. कार्य योग्यरित्या पूर्ण होण्यासाठी समन्वय साधणे. कार्यासाठी वित्त प्रदान करणे.
दुसरा म्हणजे विशेष दृष्टिकोन. यामध्ये अनेक विशेष कार्यांचा समावेश आहे. कायदा सुव्यवस्था राखणे, शिक्षणाची तरतूद करणे, सार्वजनिक आरोग्य राखणे, कृषी क्षेत्राला उत्तेजन, सामाजिक सुरक्षिततेची शाश्वती इत्यादी. यातील प्रत्येक कार्य विशेष आहे आणि त्यासाठी विशेष कौशल्याची आवश्यकता असते. उदाहरणार्थ सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठी डॉक्टर, तर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची आवश्यकता असते. ही देखील लोकप्रशासनाचीच कार्य आहेत. या कार्यांचे प्रशासन म्हणजे व्यवस्थापन जेव्हा शासन करते तेव्हा लोकप्रशासन हा शब्द प्रयोग केला जातो. खाजगी संस्था किंवा अशासकीय संघटनांच्या संदर्भात खाजगी प्रशासन किंवा व्यावसायिक प्रशासन असे शब्दप्रयोग केले जातात. त्यामुळे जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी, अंगणवाडी कर्मचारी इत्यादी हे भारतातील लोकप्रशासनातील विविध कर्मचारी आहेत. लोकप्रशासन या अभ्यास शाखेचा उदय अमेरिकेत झाला. वुड्रो विल्सन यांनी लोकप्रशासन विषयाच्या अभ्यासावर प्रथम भर दिला. शासनाने कसे कार्य करायचे आणि देशाचे प्रशासन कसे असावे याबद्दलचे भारतातील संदर्भ प्राचीन काळातही आहेत. उदाहरणार्थ कौटिल्याचे अर्थशास्त्र, छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र तसेच मुघलांचे प्रशासन. ब्रिटिशांनी भारतीय नागरिक सेवा सुरू केली व भारतीय प्रशासकीय व्यवस्था स्थापन झाली. स्वतंत्र भारतात भारतीय प्रशासकीय सेवा आणि राज्य प्रशासकीय सेवा आहेत. आज प्रशासनातील जटिलता वाढली आहे. प्रशासनाच्या सामान्य दृष्टिकोनापलीकडे जाऊन अनेक कार्य हाती घेतली जातात. शासकीय कार्ये अभ्यासण्याच्या नवीन दृष्टिकोनाला सार्वजनिक धोरण, पब्लिक पॉलिसी असे म्हटले जाते. भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये लोकप्रशासन आणि सार्वजनिक धोरण यामध्ये अनेक बदल झाले आहेत. विकासाच्या मुद्द्यावर भर दिला जात आहे. या नवीन दृष्टिकोनाला विकास प्रशासन असे म्हणतात. विकास प्रशासनात देशाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध विकासात्मक प्रकल्प, कार्यक्रम व योजना यावर भर दिलेला दिसून येतो. या भागातील 2 प्रकरणे खालीलप्रमाणे आहेत. प्रकरण 7 लोकप्रशासन. यामध्ये लोकप्रशासन विषयाचा परिचय दिलेला आहे. राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन यांच्यातील संबंध स्पष्ट केला आहे. लोकप्रशासनाच्या अभ्यासाची व्याप्ती आणि सार्वजनिक धोरण या संकल्पनेची ओळख दिलेली आहे. प्रकरण 8 विकास प्रशासन. पारंपरिक लोकप्रशासनात नियम, कायदे, पदसोपान रचना याची बांधिलकी दिसून येते. हा दृष्टिकोन चुकीचा नाही, पण कधीकधी यामुळे वेळेचा अपव्यय आणि अडथळे निर्माण होऊ शकतात. याला लालफित किंवा दप्तर दिरंगाई असे म्हणतात. सामाजिक बदल घडविण्यासाठी नवकल्पनांची गरज भासते. या दृष्टिकोनाला विकास प्रशासन म्हणतात. भारतातील विकास प्रशासनांची अंमलबजावणी कशी होते यावरही या प्रकरणात चर्चा करण्यात आली आहे. लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.